जरी चेहरा माझा नवीन असला तरी माझ्या पाठीमाग अनुभव आहे. त्यामुळेच आम्हाला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं म्हणून पण आम्हाला ओळखलं जातं. काय ही एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हे कधी सुरू झालं? ही जी टॅगलाईन आहे ही आम्ही स्वतः तयार केलेली नाही, ही लोकांनी आम्हाला दिलेली टॅगलाईन आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की कुठल्याही अडीअडचणीसाठी त्यांनी आमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तींना फोन केला, जर माझे सासरे दीपक जाधव साहेब असतील किंवा मुरलीधर जाधव साहेब असतील किंवा करण असतील, त्यांना कोणालाही फोन केला तर ते कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम मधनं लोकांना बाहेर काढतात. की आम्हाला प्रभाग क्रमांक 15 हा एक स्मार्ट सिटीचा एक मॉडेल म्हणून आम्हाला तयार करायचा आहे. 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग हे डिसिप्लिन शिस्तबद्ध राजारामपुरी हे ऍक्च्युली हे सगळं अप्रूव्ह झालेलं आहे, पण हे पाळत कोण नाही. त्यात महायुतीचं वारं आहे कोल्हापूरमध्ये. आपल्या महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा आहे भगवा. दर्शक हो नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लागलेली आहे. आतापासून बघायला गेले तर एक 8 दिवसांवरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आपण कोल्हापूरमध्ये इच्छुक असलेले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांच्या आपण प्रतिक्रिया काय आहेत, त्यांच्या भागासाठी व्हिजन काय आहे ते त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहे. आज बघायला गेलं तर आपल्यासोबत सृष्टी करण जाधव मॅडम आहेत. मॅडम नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. खरं बघायला गेलं तर पूर्ण आता निवडणूक रंगात आलेली आहे. प्रचार एका बाजूला जोमात सुरू आहे. कशा पद्धतीने आपण प्रचाराला सामोरे जात आहात आणि लोकांच्याकडून प्रतिक्रिया काय आहेत, काय म्हणत आहेत लोक? निवडणूक आता इलेक्शन आता म्हणजे जवळ आलेले आहेत, तर प्रतिक्रिया म्हणायचं झालं तर जाधव कुटुंबाचा वारसा राजारामपुरीत सगळे लोक जाणतात. तर लोकांची अशी समोरून प्रतिक्रिया असते की तुमच्या घरातली एक सीट आम्हाला पाहिजे, की आम्ही जे हक्कांनी ज्यांना अप्रोच करू शकू, आमची कामं आम्ही सांगू शकू. तर त्या अनुषंगानं मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे ओपन लेडीज या कॅटेगरीमधून. तर लोक खूप म्हणजे जिथं मी प्रचार करायला जाते ते आमच्या घरचा एक उमेदवार आहे असं ते समजतात. खुश आहेत लोक. त्यात महायुतीचं वारं आहे कोल्हापूरमध्ये, तर लोकांना महायुती ही बघायची आहे. खरं बघायला गेलं तर तुम्ही आता बोलताना म्हटलात की जाधव कुटुंबाचा वारसा आहे. हा वारसा खूप मोठा आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. मात्र हा वारसा पुढे चालवत असताना तुमच्यावरती एक मोठी जबाबदारी आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक छोटंसं आव्हान देखील आलेलं आहे. या जबाबदारीला घेऊन जात आव्हानाला कशा पद्धतीने आपण पेलणार आणि कशा पद्धतीने लोकांना सामोरे जाणार आहात? माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर मी एक कम्प्युटर इंजिनियर आहे आणि इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर मिलेनियर्सच्या माध्यमातून मी 3 वर्ष झाले सोशल वर्क करत आलेली आहे. इनरव्हील तर सगळे ओळखतातच. इनरव्हील खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे, खूप मोठे तिथून प्रोजेक्ट होतात. ज्येष्ठ नागरिक असो, वुमेन एम्पॉवरमेंट असो, चाइल्ड लिटरसी असो, म्हणजे असे बऱ्याच प्रकारचे मोठ्या लेवलचे प्रोजेक्ट इनरव्हील मधून होतात. शिवाय माझ्या सासूबाई दीपिका जाधव या भरारी फाउंडेशन चालवतात. तर त्या प्रत्येक वर्षी महिलांसाठी मोफत शिबिर, वुमन एम्पॉवरमेंटचं काम करतात. तर त्यांनाही मी बघत आलेली आहे, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. त्यामुळे जरी चेहरा माझा नवीन असला तरी माझ्या पाठीमाग अनुभव आहे. शिवाय मी माझ्या सासऱ्यांना, माझे पती करण जाधव यांना सगळ्यांना बघत आलेले आहे काम करताना. त्यामुळं मी जरी नवीन असले तरी माझ्या मागे या सगळ्यांचा अनुभव 11 वर्षाचा अनुभव आहे. नाही, गेली माझ्या अंदाजानुसार करण जाधव सुद्धा या प्रभागामध्ये, म्हणजे इकडचा प्रभाग असेल किंवा पलीकडच्या प्रभागामध्ये असेल, दोन्ही प्रभागामध्ये पूर्णपणे पिंजून काढलेला हा भाग आहे. लोकांचा कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते सोडवत आलेलेच आहेत आणि युवकांच्या मधून सुद्धा त्यांना एक चांगल्या पद्धतीचा एक प्रतिसाद भेटत आहे. त्याच्या मागचे कारण काय? त्याच्या मागचं कारण म्हणजे करण यांचा फोन सकाळी 6:30 वाजता वाजायला चालू होतो, नगरसेवक नसताना. लोक कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम असू देत, मग ते गटर असू देत, पाणी असू देत, ड्रेनेज असू देत किंवा इव्हन फांदी जरी कापायची असेल तरी सकाळी 6:30 वाजता करण यांचे फोन वाजायला चालू होतात. दिवसभर हे फोन चालू राहतात आणि कुठलंही त्यांच्याकडे पद नसताना ते कधीही लोकांना नाही म्हणत नाही. त्यांचे सगळे कामं ते करतात. स्वतःहून तिथे जिथे प्रॉब्लेम असेल तिथं स्वतःहून प्रेझेंट राहतात आणि तो प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करायचा ते प्रयत्न करतात. त्यामुळेच आम्हाला एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं म्हणून पण आम्हाला ओळखलं जातं. काय ही एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हे कधी सुरू झालं आणि कशा पद्धतीने, म्हणजे याच्या मागची नेमकी बॅकग्राऊंड स्टोरी काय? ह्याच्या मागची स्टोरी म्हणजे
ही जी टॅगलाईन आहे ही आम्ही स्वतः तयार केलेली नाहीये, ही लोकांनी आम्हाला दिलेली टॅगलाईन आहे. तर आमचा गेले 20-25 वर्ष जो काय समाजकारणाचा वारसा आहे त्याच्यावरून लोकांनी आम्हाला ही टॅगलाईन दिलेली आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की कुठल्याही अडीअडचणीसाठी त्यांनी आमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तींना फोन केला, जर माझे सासरे दीपक जाधव साहेब असतील किंवा मुरलीधर जाधव साहेब असतील किंवा करण असतील, त्यांना कोणालाही फोन केला तर ते कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम मधनं लोकांना बाहेर काढतात. असं त्याच्या मागची. आणि हे कधीपासून सुरू आहे? हे गेले आता एक 20-25 वर्ष झाले चालू आहे. परवा तुमचा प्रचार शुभारंभ झाला. प्रचार शुभारंभाला मोठ्या प्रमाणामध्ये युवक असतील, तरुण असतील, महिला असतील आणि प्रामुख्याने बघायला गेलं तर महिलांचा एक प्रतिसाद वेगळाच होता. त्याच्याबद्दल काय सांग? महिलांचा प्रतिसाद म्हणजे आता जसं बघताय तुम्ही की महानगरपालिकेवर 51% आरक्षण हे महिलांना दिलेलं आहे. त्यामुळं महिला खुश आहेत की जास्ती महिला उमेदवार मिळणार आहेत आणि जे प्रॉब्लेम्स ते एक पुरुष फिगरला जे सांगू शकत, जेंट्स फिगरला जे सांगू शकत नाही, त्या तर महिलांना थोडं कम्फर्ट वाटतंय त्यांचे प्रॉब्लेम्स लेडीजना सांगायला किंवा हक्काने ते फोन करू शकतात. त्यामुळे महिलांच्यात उत्साह जास्ती आहे आणि ह्याचं श्रेय मी पूर्णपणे माझ्या सासूबाई दीपिका जाधव यांना देतील. त्यांनी ही बांधून ठेवलेली लोक आहेत. 20-25 वर्ष गेले त्यांनी हे महिला सगळ्या बांधून ठेवलेल्या आहेत. त्या इथे खूप प्रमाणावरती त्यांच्यासाठी काम करतात. त्या इथे वेगवेगळे ग्रुप चालवतात. भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना रोजगार निर्माण करायचे, म्हणजे रोजगार निर्माण करायचे चान्स, म्हणजे त्यांना संधी देतात. किंवा आमचं जे आता प्रभाग क्रमांक 16 मध्ये ऑक्सिजन पार्क असेल तिथे विविध कार्यक्रम घेतात. तर ते वुमन एम्पॉवरमेंट प्लस एंटरटेनमेंट असं दोन्हीही आम्ही महिलांसाठी काम करतो. तर त्या ह्यांना माध्यमातून आम्हाला या जोडलेल्या महिला आहेत. राजारामपुरीमध्ये ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी तुमचं पुढचं विजन काय राहणार आहे? महिलांच्यासाठी स्पेसिफिकली? महिलांसाठी स्पेसिफिकली विजन असं असणार आहे की त्यांची सिक्युरिटी. आता आपण बघतोय देशात सगळीकडे काय चालू आहे, तर महिलांची सिक्युरिटी, त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवणे किंवा सेल्फ डिफेन्स पेक्षा पण काय आहे की सीसीटीव्ही सगळीकडे असणे हे खूप मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे कसं थोडी भीती निर्माण होती लोकांमध्ये. शिवाय वुमन एम्पॉवरमेंटवर आपल्याला जास्त काम करायचं आहे, महिला सबलीकरणवर. अशा आपल्या अजून 2026 चालू आहे तरी अशा खूपशा महिला आहेत जे घरात बसून आहेत, त्यांना काहीतरी करायचं आहे पण ते करू शकत नाहीयेत. तर त्यांना एक प्लॅटफॉर्म आपल्याला अवेलेबल करून द्यायचा आहे. तुमचा भरारी फाउंडेशन तर आहेच, तर त्यामार्फत असू देत किंवा अजून काही ज्या आपल्या महायुतीच्या ज्या योजना आहेत ज्या चालू केलेल्या आहेत आता त्या प्लॅटफॉर्म मधून असू देत, कुठलाही प्लॅटफॉर्म असू देत, आपल्याला ती त्यांना संधी निर्माण करून द्यायची. खरं बघायला गेलं तर मॅडम, राजारामपुरी हा भाग आता अर्बन म्हणून ओळखला जातो. कोल्हापूरचा हार्ट आहे आणि या ठिकाणी असणारे जे काही मोठा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे पार्किंगचा. तुम्ही सुद्धा तुमच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून, तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून पार्किंग वरती बोलताय. काय नेमकं करायला पाहिजे याच्यासाठी, असं तुमचं मत, याच्याविषयी तुमचं काय मत? तर राजारामपुरी स्ट्रीट ब्युटिफिकेशन हा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्या अंतर्गत काय होणार आहे की जे आपल्या पार्किंगचे आहेत, 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग, हे डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध राजारामपुरी हे ऍक्च्युली हे सगळं अप्रूव्ह झालेलं आहे पण हे पाळत कोण नाहीये. तर कसं आहे की हे आता आपलं जेव्हा महायुतीचं जेव्हा सत्ता येईल तर ह्या सगळ्या गोष्टीचं काटेकोरपणे पालन करणे हे गरजेचं आहे. काय वाटतंय यावेळेला महायुतीची सत्ता येऊ शकते का? आता जिथं मी प्रचाराला जाते तिथे लोक फार भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असेल ह्यांच्या फेवरमध्ये आहेत. मोदीजींचं वारं तर देशात आहे, तसं केंद्रात, राज्यात सगळीकडे मोदी सरकार आहे. तर लोकांना कोल्हापुरातही बघायचं आहे महायुती, आपल्या महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा आहे भगवा, असं लोकांची स्वतःहून प्रतिक्रिया आहे जिथं मी जाते. त्यामुळं मी निश्चितच असं म्हणू शकेन की लोक ह्यावेळी महायुती प्रेफर करणार. खरं बघायला गेलं तर तुमचे पती करण जाधव ते ह्या भागामध्ये गेली 10 ते 15 वर्षे सक्रिय आहेत. त्यांच्या कामाची पद्धत कशी असते मॅडम? करणचा दिवस हा सकाळी लवकर चालू होतात. तिथूनच ते भागातले त्यांना जसे फोन कॉल्स येतात तसे ते फिरतात.
काय प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती काम करतात. शिवाय मला एक अभिमान वाटतो सांगण्यात की त्यांच्याकडे कुठलंही पद नसताना त्यांनी आपले खासदार साहेब असू देत, आमदार साहेब असू देत, यांच्याकडे जाऊन या इकडच्या आपल्या राजारामपुरी प्रभाग क्रमांक 15 असू देत, 16 असू देत, दोन्हीकडे निधी मंजूर करून आणलेले आहेत, रस्त्याची कामं मंजूर करून आणलेली आहेत. तर ते त्यांचा कामाचा पाठपुरावा चांगला आहे. म्हणजे ते फॉलोअप घेत राहतात, ज्याच्यामुळं ते जोपर्यंत ते काम होत नाही तोपर्यंत त्याचा तो पाठलाग सोडत नाही. बरोबर. खरं बघायला गेलं तर 5 वर्षानंतर या प्रभागाला तुम्ही कशा पद्धतीने बघताय, म्हणजे तुमचं व्हिजन काय आहे? सगळेच आता सांगतात की आपल्याला स्मार्ट कोल्हापूर करायचं, कोल्हापूर ही स्मार्ट सिटी करायची. तर मी असं म्हणेन की आम्हाला प्रभाग क्रमांक 15 हा एक स्मार्ट सिटीचा एक मॉडेल म्हणून आम्हाला तयार करायचा आहे. म्हणजे बाकीचे पण आमच्याकडे इन्स्पायर होऊ देत की अशा पद्धतीचं काम आपल्याला करायचंय. मग ते दर्जेदार रस्ते असू देत, आपले गटर ड्रेनेजचे स्वच्छता असू देत, किंवा कचरा उठाव असू देत, स्ट्रीट ब्युटिफिकेशन असू देत, किंवा स्ट्रीट लाईट्स असू देत, अशा सगळ्या पद्धतीची कामं आपल्याला करायची आहेत. निश्चितपणे मॅडम, प्रत्येक वेळेला आपण म्हणत असतो की तरुणांनी राजकारणाकडे वळायला पाहिजे. राजकारण एक सुंदर समाजकारण आहे आणि त्या पद्धतीची एक अनुभूती आपल्या बोलण्यातून दिसून येत आहे. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण विविध जे काही या महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरलेले जे नगरसेवक आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांची मतं जी काय आहे ती जाणून घेत आहोत. त्यांचं जे काही व्हिजन आहे ते जाणून घेत आहोत आणि कशा पद्धतीने ते एक रोडमॅप घेऊन या निवडणुकीच्या रिंगणामधून पुढे जात आहेत हे केके न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्याचा आपण एक आढावा घेत आहोत. तर आज आपण सृष्टी करण जाधव मॅडमांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांचं एकूण एक कशा पद्धतीचं व्हिजन आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह, या मुलाखतीसह मी इथं थांबतो. केके न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.